व्यावसायिक सरदार मुजावर यांचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देत 4 लाखाची रोकड व सोन्याचे दागिने असा 11,35,000चा मुद्देमाल बळजबरी काढून घेत खंडणी मागणी प्रकरणी आणखी 6 जणांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे। त्यामुळे अटक केलेल्यांची एकूण संख्या 10 झाली असून एका अल्पवयीन संशयिताची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे, तर 2 संशयित अद्याप फरार आहेत। या प्रकरणात अटक केलेल्या 10 जणांना पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 4 जणांना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी तर 6 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली, तर एका अल्पवयीन संशयितास बाल सुधार केंद्रात रवानगी केली आहे। शनिवारी 5 ऑगस्ट रात्रीच्या सुमारास भोनेमाळ परिसरातून सांगली रोडवर असणाऱ्या आपल्या घरी रात्रीच्या सुमारास सरदार मुजावर हे 4 चाकी वाहनातून शहापूर येथून घरी परतत निघाले असताना मसोबा मंदिर परिसरात त्यांची गाडी अडवून जर्मन टोळीतील 11 जणांनी मुजावर यांना कोयत्याचा धाक दाखवत 4 लाखाची रोकड व सोन्याच्या अंगठ्या व चेन असा मुद्देमाल काढून घेत त्यांचे अपहरण केले। काही वेळानंतर मुजावर यांना सांगली कोल्हापूर रोडवरील घाटात नेऊन मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देऊन दर महिन्याला 20,000 रुपये खंडणीची मागणी केली होती। पोलिसात तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकी देत तिथेच सोडले होते। या प्रकरणी सरदार मुजावर यांनी जर्मनी टोळीच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती। त्यामधील 4 अटक करून 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती। त्यानंतर गुरुवारी जर्मनी टोळीचे सदस्य रोहन हांडे, महबूब उकली, मोहम्मद कैफ इनामदार, गौरव मरडे, आदित्य शेटके, राज उर्फ चिन्या सूर्यवंशी या 6 जणांना अटक केली होती। पोलीस कोठडीची मुदत संपलेल्या 4 तसेच गुरुवारी अटक केलेल्या 6 जणांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता गुरुवारी अटक केलेल्या संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली, तर पोलीस कोठडीत असलेल्या संशयितांच्या कोठडीत 14 ऑगस्ट पर्यंत वाढ करण्यात आली आहे, तर अद्याप आनंद जाधव जर्मनी हे फरार आहेत। अधिक तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के करीत आहेत। दिनांक 5/8/23 रोजी सायंकाळी साधारणतः 9:40च्या सुमारास यातील फिर्यादी हे आपले ऑफिसचे काम आटपून घरी जात असताना शहापूर चौकात शहापूर पासून पुढे गेल्यानंतर मसोबाच्या अलीकडल्या ठिकाणी काही अनोळखी इसमांनी गाड्या अडवून त्यांना किडनॅप केले। त्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून जवळजवळ सोने आणि रोख रक्कम असा मिळून जवळजवळ 11,25,000चा मुद्देमाल त्यांच्याकडून जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि त्यांना इथून त्यांच्या गाडीमध्ये घेऊन अंबर हॉटेल जे कोल्हापूर सांगली रोडवर या ठिकाणी सोडण्यात आले। दरम्यानच्या काळात महापुरुषाबद्दल घृणास्पद वाक्य बोलायला लावले आणि त्याचं रेकॉर्डिंग केलं आणि तू जर आम्हाला महिन्याला जर्मन गँगची टोळी चालवण्यासाठी 20,000 रुपये मंथली नाही दिली तर आम्ही हा व्हिडिओ व्हायरल करेल अशा स्वरूपाची धमकी दिली। अशा स्वरूपाची फिर्याद आमच्याकडे दाखल झाली होती। त्या अनुषंगानं आम्ही माननीय SP सर आणि ॲडिशनल SP सर आणि DOSP सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरुवात केली। तात्काळ जो सर्व पोलीस स्टेशनचे साधारणतः 4 पथके यामध्ये कार्यरत होती। आज पाहिलं सदर गुन्ह्यामध्ये साधारणतः 11 आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेण्याला असून त्यातील 4 आरोपी जे आज रोजी PCR घेऊन त्यांना हजर केले असता 14 तारखेपर्यंत PCR दिले। त्यातील 6 आरोपी हे न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। पुढील तपास चालू आहे।